चार षटकांचा सामना आहे, 4 ओव्हरची मॅच. नक्कीच नियमावली समजून घेतोय सावळे संघ आमच्या पंचांकडून. समोर जे फक्त ग्रिल आहे त्या पोलच्या त्या बाजूला लॉंग ऑफला, तिथे बॉल लागून आतमध्ये आला तर तुम्हाला धावून रन काढायचे याची आपण नोंद घ्या. त्याच्या वरतून बॉल गेला डायरेक्ट तर षटकार आहे आणि बाउन्स होऊन गेला तर चौकार आहे, किंवा खालून जरी डायरेक्ट गेला बाहेर घरंगळत तरी देखील चौकार आहे. तर सामन्याला सुरुवात होते. अनुप पाटील ऑन स्ट्राईक. पहिला बॉल, पहिलाच बॉल. किरण पवार आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र भरपूर जास्त हाईट आपल्याला पाहायला मिळते. आमचे स्कोरलेग पंच दर्शवत आहेत. व्हाईट बॉल. यावेळेस मात्र अनुप पाटीलच्या बॅटमधनं इथे तडाखा येतोय आणि किरण पवारच्या विरुद्ध मात्र हा षटकार येताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल आला वाईड आणि तदनंतर मात्र आलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7च्या घरामध्ये. सावळे विपक्ष कुक्षेत अशी बॅटल सध्या पाहायला मिळते. इथे हलकासा टर्न पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा काटा बदलला बॉलने आणि सर्व विकेट किपरचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक किरण पवार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र अजून एक बॉल बॅकफुटला ढकललाय अनुप पाटीलला. या बॉलवर ऑन साइडला टर्न खेळण्याचा प्रयत्न, मात्र तो प्रयत्न हाणून पाडलाय किरण पवारने. षटकार खाल्ला. तदनंतर मात्र 2 बॉलवर 2 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळेस मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. बॉल मात्र चाललाय तो घोषांकित क्षेत्रामध्ये. डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये फक्त 1 धाव मिळेल. धावसंख्या 1ने पुढे सरकेल, 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. यावेळेस मात्र ऑन साइडला काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेरून बॉलला फेकून दिलंय अनुप पाटील. स्टँड अँड डिलिव्हर प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे. जबरदस्त टायमिंग आणि टेक्निक इथे पाहायला मिळाली आहे आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे 6 धावसंख्येसाठी. दुसरा षटकार या ओव्हर मधला किरण पवारच्या विरुद्ध. मात्र आता अनुप पाटीलची इथे पॉवर आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 14च्या घरामध्ये आणि शेवटचा बॉल येणं बाकी आहे. यावेळेस अजून एक धमाका स्क्वेअर लेगला यावेळेस निवडलंय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेरून मात्र हुकचा फटका. अनुप पाटील काय थांबायचं नाव घेत नाही. या पहिल्या षटकामध्ये किरण पवारच्या विरुद्ध 3 मोठे प्रहार आणि 3 षटकार खेचलेत आणि पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे ती 20. धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. अनुप पाटील 6 बॉल आणि 19 धावसंख्या. 1 वाईडची धाव आली त्यामध्ये. आणि नवी मुंबई नगरीमध्ये सानपाडामध्ये येत्या 15 ऑगस्टला 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून ऑफिशियल स्टोअर या ठिकाणी ओपन होत आहे. नक्कीच खेळाडूंनी त्याचा लाभ नक्कीच घ्यावा आणि त्याचे प्रोप्रायटर शनी शेळके मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि आपल्या या नवीन वाटचालीसाठी नवीन व्यवसायासाठी नक्कीच या क्रीडा जगताकडून आपल्याला शुभेच्छा असतील. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र अनुप पाटीलने मात्र खरपूस समाचार घेतलाय. गोलंदाज किरण पवारचा 20 धावा आल्यात. यावेळेस मात्र अक्षय पवारच्या विरुद्ध विनयचा हा फटका आणि इथे मात्र बिग विकेट आपल्याला पाहायला मिळते. विनय बाद होत असताना आणि पहिल्याच बॉलवर अक्षय पवारला मात्र मिळालंय ते यश. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी टिपण्यात आला.
पहिली विकेट जय गजानन कुक्षेतला इथे आपल्याला पाहायला मिळते, गमावी लागते. राज यांनी हा झेल टिपला. राज केदार यांनी हा झेल टिपला आणि पहिली विकेट प्राप्त झाली आहे 9-2 आर्मी सावळेला. नवीन फलंदाज आकाश, चांगलं बॅटल इथे पाहायला मिळते. पहिल्याच इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या 20. तदनंतर मात्र स्ट्राइक चेंज झाली आणि पहिला बॉल फेस करत असताना मात्र विनय या ठिकाणी बाद झालाय. अनुप पाटील सारखा एक सिनियर खेळाडू आपण पाहतोय सध्या तळ ठोकून उभा आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली मात्र उर्वरित फलंदाज ही पार्टनरशिप कशा पद्धतीने बिल्ड करतात हे महत्वाचं असेल. तर सावले टीमची बॅटिंग कमालीची भरभक्कम आहे. त्यांच्या विरुद्ध मात्र इथे चांगलं टार्गेट सेट करावं लागेल आणि बॉलला मात्र पाठवलंय ते. पहिला बॉल फेस करत असताना आकाशने मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मिळतील धावा 6 आणि 6. धावसंख्या वेगाने पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 26च्या घरामध्ये. पहिल्या बॉलवर जरी विकेट आली आहे तरी त्याचा काही फरक कुक्षे टीमच्या माइंडसेटवर पडणार नाहीये, त्यांच्या बॅटिंगवर पडणार नाहीये. त्यांचा नॅचरल गेम मात्र इथे सुरू असणार आहे हे मात्र दाखवत असताना आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मॅच बॉल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येत असताना विकेट आली. तदनंतर धाबांचं येणं देखील सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. अनुप पाटील 6 बॉल 19. आकाश पहिल्याच बॉलवर षटकार खेचून मनसुबे स्पष्ट करत असताना अक्षय पवारच्या विरुद्ध. एक पनवेल परिसरातील संघ आणि दुसरा आपल्या नवी मुंबईचा संघ असं बॅटल आपल्याला पाहायला मिळते कुक्षेत विरुद्ध सावळे. यावेळेस चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि खरं तर बॅट लवकर फिरली आकाशची. त्याने चेंडू एक्सपेक्ट केला होता की गतीने येईल आणि त्या अनुषंगाने त्याने पूल मारण्याचा प्रयत्न केला, मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं गोलंदाज अक्षयने. आणि इथे बघा फ्लायटेड डिलिव्हरी विथ द लिटल बिट ऑफ टर्न बीट करून गेलाय. खासियत आहे कारण अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अक्षय आपल्याला खेळताना पाहायला मिळत असतो आणि तो अनुभव या ठिकाणी तो वापरत असताना यावेळेस मात्र लाईन थोडीशी खराब पाहायला मिळाली. इष्टांपासून दूरवर जाणारा चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर घालते. धावसंख्या 27-27. 4 बॉल आतापर्यंत टाकलेत. अक्षय पवारने 7 धावा खर्च केल्यात, त्यामध्ये एका षटकाराचा समावेश. एक विकेट मिळवली महत्वाची. हाफ ट्रॅकर बॉल इथे अपरकट करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी ठेवला आणि यशस्वी ठेवलाय. सरळ किरण पवारच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. सध्या विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत असताना धावसंख्या स्थिर 27 वर. शेवटचा बॉल या ठिकाणी येणं बाकी आणि या बॉलवर मात्र टॉपेज लागून बॉल गेलाय तर पाठीमागे मिळेल सिंगल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि जय गजानन कुक्षेत आहे 28ला 1 या धावसंख्येवर. यानंतर जिंकणारा संघ रिद्धी सिद्धी कोपरीच्या विरुद्ध आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. चांगलं कमबॅक करून दिले अक्षय पवारने. या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या तर 20 आणि तो रन रेट कुठेतरी खाली आणण्यामध्ये यशस्वी झालाय तो 9-2 आर्मी सावळे हा संघ असं म्हणायला हरकत नाही. अनिकेत केदारी आपल्याला पाहायला मिळेल तिसऱ्या षटकामध्ये. समोर अनुप पाटील ज्याला पहिल्या ओव्हरमध्ये तो खेळला त्यानंतर आत्ता स्ट्राइक मिळाली ते तिसऱ्या ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टोल केलंय सीमारेषा पलीकडे आणि हा अगदी सुमधुर असा आवाज आणणारा या क्रीडांगणावर षटकार आलाय. अगदी रडारमध्ये चेंडू टाकला होता. अनुप पाटील तयारच होता, ताकद जनरेट केली आणि तदनंतर मात्र हा षटकार खेचला तो ऑन साइडला. यावेळेस मात्र अजून एक स्लॉग मधला हा षटकार आणलाय तो म्हणजे अनुप पाटीलने. बॅक टू बॅक 2 मोठे धमाके करत असताना बघा ऍक्शन रिप्ले. बॉडी स्ट्रेच केली, एक पाय खाली टेकवला आणि तदनंतर मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय या बॉलला. 2 बॉलवर 2 षटकार. अनुप पाटीलची दहशत आता इथे आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील
नामवंत हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अनुप पाटील. सध्या 31 या धावसंख्येवर खेळतोय. 8 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40च्या घरामध्ये. पहिल्या 2 बॉलवरच 2 षटकार आलेत आणि पूर्णपणे धडपण अनिकेत केदारीवर आता निर्माण झालंय. काय प्रतिउत्तर असणार आहे अनिकेत केदारीकडं. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट, मात्र बॉल अडला गेलाय तिकडे. अक्षय पवार बॉलवर जात आहेत. एक सिंगल मिळते. सेन्सिबल क्रिकेट. 2 षटकार आले, एक सिंगल काढली, स्ट्राईक रोटेशनचं काम केले. धावसंख्या 41 वर 41. आकाश आपल्याला पाहायला मिळेल 5 बॉल 7 वर खेळतोय. अनुप पाटील 9 बॉल 32. चांगली धमाकेदार अशी फलंदाजी. 300 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने सध्या बॅटिंग अनुप पाटील मैदानाच्या आतमध्ये करत असताना. यावेळेस स्लोअर 1 बॉल होता. बॉल बॅक ड्राईव्ह, मात्र बॉल चाललाय तर लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक येतोय पुढे वेगाने. चांगली फिल्डिंग आणि मिळेल फक्त सिंगल. धावफलक हलतं राहणं गरजेचं आहे. षटकार येत राहतील, मध्ये मध्ये सिंगल डबल्स येणंही गरजेचं आहे आणि धावफलक हलतं राहणं गरजेचं आहे. 4 बॉलमध्ये 14 धावा आतापर्यंत खर्च केल्यात त्या अनिकेत केदारीने. धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचते 1 विकेटच्या मोबदल्यात. राऊंड द विकेट मारा अनिकेतचा सुरू आहे. यावेळेस चेंडू थोडासा उशिराने आलाय बॅटच्या इथे आणि बॉडीवर जाऊन आदळलाय. लवकर शॉट खेळून बसले अनुप पाटील, त्यामुळे कनेक्ट झाला नाही बॉल. चांगलं कमबॅक अनिकेत केदारीचा. अंतिमचा बॉल येणं बाकी तिसऱ्या षटकातील. 4 ओव्हरचा सामना. 42 धावा धावफलकावर आहेत. 60, 65, 70 जितका जाता येईल तितकं जाण्याचा प्रयत्न कुक्षत करेल. सावळ्या टीमच्या समोर एक चांगलं टार्गेट देण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या बाजूला आता येणारे 7 चेंडू कशा पद्धतीने टाकले जातील सावळ्या टीम कडून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि सरळ किरण पवारच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे 42 ला 1. अनिकेत केदारीने या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 14, ज्यामध्ये 2 षटकारांचा समावेश. अनुप पाटील 32 या धावसंख्येवर चांगली बॅटिंग लीड करतोय तो बॅटिंगला. अंतिमचं षटक खूप महत्वाचं असेल. गावदेवी क्रिकेट संघ धारावे आयोजित आपण पाहताय कैलासवासी मच्छिंद्र स्मृती चषक 2024 भव्य दिव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. रुपेश बांदल दादांचे या ठिकाणी आगमन झाले. एटी स्पोर्ट्स चे प्रोप्रायटर, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला हे ब्रँडेड टी शर्ट यावेळेस पुरस्कृत करण्यात आलेत. तेजस बांदल, रुपेश बांदल. रोहित केदारी आलेत स्लॉकच्या षटकामध्ये. मोठी जबाबदारी आहे कारण धावसंख्या आता वेगाने आलेल्या आहेत. 42 धावा लागल्यात धावफलकावर. करंट रन रेट पाहिला तर 14चा इथे पाहायला मिळते. प्रोजेक्टेड स्कोअर 68 इथे दिसतोय आपल्याला स्क्रीनवर. तो थांबवण्याचा प्रयत्न करतील सावळेचे गोलंदाज. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर बॉल होता. शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न आणि इथे बॉल गेलाय तो सीमा रेषा पलीकडे. खराब फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली. प्रयत्न होता मात्र प्रयत्न यशस्वी झाला नाही आणि आकाशला मिळाला चौकार. बघा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. चेहऱ्याजवळचा बॉल होता, अगदी खेचून मारला. क्षेत्ररक्षक होते, गॅप मधला बॉलला ढकलला प्रयत्न केला, थोडेसे स्किट झाले आणि हा चौकार आलाय. धावसंख्या 46 46. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल आणि यावेळेस मात्र भरपूरच हाईट. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 47 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील आमचे पंच या ठिकाणी कळतात. 47 धावा. उर्वरित 5 चेंडू खूप महत्वाचे असतील. +65 या ठिकाणी नक्कीच पाहत असेल कुक्षस संघ. यावेळेस थोडासा खाली राहणारा चेंडू प्रॉपर कनेक्ट नाही झाला. अलाउंग द कार्पेट गेलाय ऑन साइडला. स्क्वेअर लेगवरनं फिल्डर वेगाने आले. दुसरीचा प्रयत्न नसणार आहे कारण अनुप पाटीलला स्ट्राईकवर राहणं खूप महत्वाचं असणार आहे कारण त्याच्या बॅटमधनं भरपूर धावा या इनिंग मध्ये आतापर्यंत आल्यात. 11 बॉल 32 वर तो खेळतोय. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती जय गजानन कुक्षेची 48 वर. 9-2 आर्मी सावळे टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. पुन्हा एकदा मारा करण्यासाठी सज्ज. रोहितचा हा चेंडू एज लागली. बॉल फ्लाय झालाय तो डिक्लेअर मध्ये आणि 1च रन मिळेल.
धावसंख्या 49. चांगलं षटक आतापर्यंत. रोहितचं एक तो चौकार सोडला तर 3 बॉलमध्ये 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत खर्च करण्यात आल्यात आणि इकॉनॉमिकल स्पेल त्याचा ठरू शकतो. मात्र अनुप पाटील आहे समोर. 3 बॉल आहेत अंतिमचे या इनिंगचे. लोअर फुल टॉस बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. समोरच्या दिशेने स्ट्रेट बॅटने हा षटकार येत असताना अनुप पाटीलच्या बॅटमधनं लोअर फुल टॉस बॉल आणि अगदी स्टँड अँड डिलिव्हर प्रकारचा फटका पाहायला मिळाला. खडे खडे हा षटकार समोरच्या दिशेला. धावसंख्या 55. धावांची आवश्यकता आणि अनुप पाटील मात्र इथे लीड करतोय या बॅटिंगला. 39 वर जाऊन पोहोचलाय 13 बॉल मध्ये. अजून एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर का. स्क्वेअर लेगला बॉलला उडवलंय. मात्र पंच काय सांगतील. येस इट्स अ ह्यूज हिट. ह्यूज अँड मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय अनुप पाटील. 2 बॉलवर 2 दमदार षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 61च्या घरामध्ये आणि अनुप पाटील जाऊन पोहोचले 14 चेंडू 45 वर. अर्धषटकासाठी 5 धावा आणि शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. एक अर्धशतक आलं या स्पर्धेतलं अभिष जोशीच्या माध्यमातून. दुसरं अर्धशतक नोंदवलं जाईल का. अंतिमचा बॉल इनिंगचा. प्रयत्न झालाय आणि प्रयत्न यशस्वी केलाय अनुप पाटील. दुसरं अर्धशतक मच्छिंद्र स्मृती चषकातलं. 15 चेंडू आणि 51 धावांची विस्फोटक इनिंग. शेवटपर्यंत राहिला नॉट आउट. आपल्या स्क्रीनवर त्यामध्ये 8 तब्बल षटकारांचा समावेश. एकदा जोरदार टाळ्या अनुप पाटील साठी झाल्या पाहिजेत. जबरदस्त बॅटिंग. सलामीला आला. 8 षटकार खेचले आणि धावांचा पाऊस या क्रीडांगणामध्ये त्यांनी पाडलाय. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 67. तोच प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला होता आणि अगदी तिथेच जाऊन आपल्या संघाची मात्र नौका त्याने पार केली असं म्हणायला हरकत नाही. आणि 68 धावांचं लक्ष असणार आहे 9222 आर्मी सावळे या टीम समोर येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. लाजवाब बॅटिंग. दुसरा अर्धशतक आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतो. अनुप पाटील 51 धावा नॉट आउट. दुसरं अर्धशतक झळकावलंय आणि आता मात्र सामना जिंकण्यासाठी गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल 9222 आर्मी सावळे. किरण पवार द पॉवर हाऊस. त्याच्या समवेत अक्षय पवार आणि सर्व त्यांची बॅटिंग ऑर्डर सज्ज आहे या 68 धावा चेस करण्यासाठी येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. आता सर्व काही असणार आहे कुक्षेच्या फिल्डिंग आणि बॉलिंगवर कारण नामवंत फलंदाज समोर असणार आहेत. आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्याने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय आपल्या खेळाच्या जोरावर असा किरण पवार. त्याचबरोबर अक्षय पवार या दोघांवर लक्ष असेल. इतरही फलंदाज चांगले चांगले त्यांच्या स्क्वॉड मध्ये आहेत आणि तेही महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावताना आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. गावदेवी क्रिकेट संघ धारावी आयोजित मच्छिंद्र स्मृती चषक 2024 आजचा फायनलचा दिवस. मेगा फायनलचा दिवस. अंतिम दिवस या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा. बराच कालावधीपासून वरुण राजाचं आगमन आज झालेलं नाहीये. सकाळी थोडासा बरसला. मध्ये मध्ये हलक्याशा सरी कोसळत आहेत त्यामुळे
चांगलं ऊन आपल्याला पाहायला मिळतंय, उष्णता जाणवते क्रीडांगणावर, मात्र क्रीडांगण अतिशय सुसज्ज. 24 चेंडू आणि 68 धावांची आवश्यकता 9222 आर्मी सावळे टीमला असणार आहे. आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी आक्रमक जोडी A1 जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन बंधूंची क्रीडांगणाच्या आतमध्ये किरण पवार आणि अक्षय पवार आपल्याला पाहायला मिळतोय. .68 68 धावा लक्ष असणार आहे येणाऱ्या 24 बॉल मध्ये. धावा 24 चेंडू म्हणजे प्रति षटक जो रिक्वायर्ड रन रेट असणार आहे तो 17 रन्स पर ओव्हर. अनुप पाटीलने अर्धशतक झळकावलं, 51 धावा बिनबाद. आणि त्याच्याच खेळीच्या जोरावर 67 धावा उभारल्या, ते म्हणजे जय गजानन कुक्षेतने. चला मॅचला थोडी गती द्या कुक्षेत संघ. समोर जे ग्रिल आहे त्या ग्रिलला लागून चेंडू आतमध्ये आलाय, तर तुम्हाला धावून रन काढायचे आहेत. आणि डायरेक्ट बॉल गेलाय ग्रिलच्या बाहेर तर षटकार आहे, आणि टप्पा पडत गेला तर मात्र चौकार आहे. पहिला बॉल विनयचा किरण पवार साठी ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल मनगडाचा वापर केलाय आणि 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 पकडलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपलाय. लाजवाब एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑनला संघ आणि मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळते प्राप्त केली आहे ती जय गजानन कुक्षेतने. पहिल्याच बॉलवर किरण पवार बाद होत असताना एक मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय 9222 आर्मी सावळे टीमला. जबरदस्त कॅच आपल्याला पाहायला मिळते संगमच्या माध्यमातून. शेवटच्या मोमेंट पर्यंत बॉडी बॅलन्स ठेवली आणि एक बिग विकेट बिग ब्लो इथे प्राप्त करत असताना जय गजानन कुक्षेत संघ आणि संगम आणि त्याचबरोबर गोलंदाज विनय. खरं मनगडाचा वापर केला होता किरण पवारने. ओव्हरपिच बॉल होता आणि अंतर पार करू शकला नाही. पहिल्याच बॉलवर त्याचा अंदाज चुकला, त्याला वाटलं सीमारेषा पलीकडे जाईल कदाचित, मात्र चांगला झेल संगमचा सेकंड अटेम्प्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळाला, पकडण्यात आला. रोहित केदारी नवीन फलंदाज. यावेळेस मात्र ताकदवर फटका लावलाय, मात्र दिशा काय असेल पंच सांगताय सिंगलच मिळेल फक्त. कव्हर पासून स्क्वेअर लेग, पॉइंट पासून स्क्वेअर लेग पर्यंत नक्कीच क्षेत्र खुलंय, मात्र थर्ड मॅन फाईन लेग हे सर्व क्षेत्र डिक्लेअर आहे, घोषंकित आहे. पहिली धाव धावफलकावर 1-1 अशी अवस्था सध्या सावळे टीमची आहे. यावेळेस मात्र उंच उडालाय चेंडू, पुन्हा एकदा झेलची तोडण्याची संधी आहे, मात्र कॅच ड्रॉप. जीवदान मिळालंय अर्थातच रोहित केदारीला. अजून एक विकेट प्राप्त करण्याची नामी संधी गमावली आहे जय गजानन कुक्षेट टीमने, अन्यथा अजून अडचणीत आला असता तो 9222 आर्मी सावळे हा संघ. आता थोडं डिस्कशन होणं गरजेचं आहे बिटवीन रोहित आणि अक्षय, कारण किरण बाद झालाय, तर किरण बाद झाल्यानंतर या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, तर मात्र जबाबदारीने खेळावं लागेल. 68 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे सावळे टीमला. यावेळेस कमी गतीने टाकलेला चेंडू, फिंगर्स रोल केले, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, सर विकेट किपरचा वेध घेतला या बॉल आणि डॉट बॉल बीट केलं ते रोहित केदारीला. धावसंख्या 3, 1 विकेटच्या मोबदल्यात 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय, 2 बॉल अजूनही बाकी आहेत. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर पाहिला आपण नुकत्याच झालेल्या चेंडूचा. बीट केलं रोहितला. पुढे एकदा स्लोवर वन बॉल, यावेळेस मधनं गॅपबंद बॉलला ढकललाय, सरळ आमच्या व्यासपीठावर जाऊन बॉल आदळलाय आणि हा येतोय दमदार षटकार रोहित केदारीच्या बॅट मधनं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी खेचून मारलाय, ताणून मारलाय, ताकद लावून मारलाय हा फटका.
धावसंख्या 9च्या घरामध्ये 19 मध्ये पाहिजेत 59. आता शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. पुढे एकदा स्लोवर वन. यावेळेस मात्र पॅरल स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय आणि हाई बॉल गॅप मधनं पाठवलाय रोहित केदारीने. बॅक टू बॅक 2 चौकार आणि पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 13च्या घरामध्ये. 18 बॉल आणि 55ची गरज. 18 चेंडू आणि 55 धावा इथून करायच्यात. दुसरं षटक आणि शुभमच्या खांद्यावर दिली जबाबदारी. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 55 धावांची गरज. चला प्रेक्षकांना विनंती, आपण मैदानाच्या बाहेर यायचंय. पहिला बॉल डॉट. यावेळेस मात्र गोफण फिरवावी तशी बॅट फिरवली आहे. लोअर फुलटॉस बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षय पवारच्या बॅटमधला पॉवरफुल स्ट्रोक. मनगटातली ताकद तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. अगदी रिस्कचा पुरेपूर वापर केला. बॅटला खूप वरती पकडतो अक्षय पवार, आपण पाहिलं या शॉट मध्ये. आणि त्या अनुषंगाने मात्र हा पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळालाय. मॅचला टर्न करण्यासाठी हे षटक खूप महत्वाचं असणार आहे. सोळा बॉल 49 इथून पुढे आवश्यक आहेत. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर आला षटकार. यावेळेस मात्र स्लोवर वन. शरीरापासून थोडासा दूरवर जाणारा चेंडू बीट करून गेला, अवे फ्रॉम द बॉडी. रडार पासून वाचण्याचा प्रयत्न होत असताना हलकासा टर्न इथे पाहायला मिळतोय शुभमच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेला ओव्हरपिच बॉल आणि ओव्हरपिच बॉलवर मात्र हा षटकार येताना पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील केली गेली हिट विकेटची. तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये हा निर्णय त्यांनी पाठवलाय. पंचांना मुभा आहे टेक्निकल टीमची मदत घेण्याची. येस, आउट आहे बॅट्समन, कारण पाय लागलाय, सबशेल आलेला आहे. स्टंप हल्लेत पूर्णपणे. त्यामुळे अक्षय पवारला या ठिकाणी मात्र बाद व्हावं लागेल. थोडासा निराश असेल, कारण षटकार मारला होता त्यावर आता ते कन्सिडर केलं जाणार नाहीये, कारण हिट विकेटच्या स्वरूपात तो बाद झालाय. पुन्हा एकदा बघा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. थोडासा बॅलन्स त्याचा डिसबॅलन्स झाला, समतोल ढासळला आणि त्यामुळे सरळ स्टंपला त्याचा पाय लागलाय आणि हिट विकेट व्हावं लागलंय त्याला. एकोणीसला 2 अशी आता नाजूक अवस्था. किरण पवार बाद झाले पहिल्या बॉलवर, त्यानंतर अक्षय पवार बाद झालेत. आता मात्र राज केदारी नवीन फलंदाज. 14 बॉल 49. सामन्यामध्ये सध्या पकड मजबूत करत असताना जय गजानन कुक्षेत हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित केदारी, राज केदारी आता पार्टनरशिप करावी लागेल आणि त्याचबरोबर विजयश्री खेचून आणावा लागेल. 14 चेंडू 49. मात्र काय षटक पाहायला मिळतंय शुभमचा. एक षटकार फक्त आलाय, 2 डॉट, 1 विकेट हिट विकेटच्या स्वरूपात.
आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र फ्लॅटेड डिलिव्हरी, गती कमी करून टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय. कीपर क्लोज आहे, मुवमेंट होत नाहीये बॅट्समनची आणि इथे बीट करून गेलाय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं षटक आतापर्यंत, 5 चेंडू 6 धावा 1 विकेट. शुभमचं अडचणीमध्ये आणतोय सावळे टीमला. यावेळेस मात्र स्टेप आउट होऊन फ्रंट फुटवर येऊन हा टेक्निकल रित्या साऊंड फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे राज केदारीच्या बॅटमधनं या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 12 आणि 1 विकेट आली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 25 ला 2. 9-2 आर्मी सावळे. आता 12 बॉल 43. 12 balls and 43 runs required. या ओव्हरमध्ये बरंच काय अवलंबून असणार आहे. या ओव्हरमध्ये किती धावा येतील सावळे टीमच्या दृष्टिकोनातून हे पाहावं लागेल. 12 बॉल 43. जे गजानन कुक्षेत की 9-2 आर्मी सावळे. पुढच्या फेरीत कोण जाणार आणि कोपरी सोबत कोण खेळणार? रिद्धी सिद्धी कोपरी या अगोदरची मॅच जे जिंकलेत आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला. जरा थोडं स्पीडअप करा कुक्षेत संघ. अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. विनयजी जरा थोडं स्पीडअप करा प्लीज, कारण भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. आपल्या सर्वांच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. योगेश पाटील यांना आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये. 12 बॉल 43. समोर आहे रोहित केदारी. महत्वाचा निर्णायक षटक मॅचच्या रिझल्टच्या अनुषंगाने. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा 18 ते 20 धावा किंबहुना जास्त धावा आल्या तर फायद्याचा असेल सावळे टीमसाठी. 12 चेंडू 43 धावा. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर आणि त्यावर केलाय घणाघाती प्रहार आणि केलंय स्वॅग मध्ये स्वागत. बॉल सीमा रेषा पार येतोय. षटकार. जबरदस्त टायमिंग आपल्याला पाहायला मिळतंय. रोहित केदारीचं ताकद आणि ताकद इथे आपल्याला पाहायला मिळते. पॉवर जनरेट केली या बॉलवर खेळत असताना आणि इक्वेशन मध्ये बदलाव होते. पहिल्या बॉलवर षटकाराला दडपण थोडंसं योगेश पाटील यांच्यावर निर्माण झालंय. अकरा बॉल 37. अजून एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस मात्र मिड विकेट सीमा रेषा पलीकडे. 2 बॉलवर 2 षटकार आणि सामन्यामध्ये रंगत कायम असताना आपल्याला पाहायला मिळतंय. सामना मात्र जिवंत केला या 2 षटकारांनी. तो म्हणजे रोहित केदारीने. भले बाद झाला किरण पवार, भले बाद झाला अक्षय पवार, मात्र आमच्या बॅटिंग मध्ये अजूनही तेवढीच ताकद आणि ती दहशत आहे हे दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय रोहित केदारी. 2 बॉलवर 2 षटकार खेचत सामना खुला केलाय. आता 10 बॉल 31 ची आवश्यकता. निर्णायक षटक आहे. आपण मगाशी चर्चा केली होती सचिनजी. तिसरं षटक महत्वाचं आहे आणि या षटकामध्ये 2 बॉलवर 2 मोठे षटकार आलेत. रोहित केदारी आत्मविश्वास धुनावणारे 2 षटकार खेचतोय. यावेळेस जास्त गतीने टाकलेला बॉल. टप्पा थोडासा पुढे प्रॉपर कनेक्ट नाही झाला. अरुंद कार्पेट बॉल गेला. लॉंग ऑनला एक सिंगल मिळते फक्त रोहितला. एक सिंगल मिळते 9-2 आर्मी सावळेला आणि स्ट्राइक वर असेल आता मात्र राज केदारी. 9 बॉल 30. हे 3 चेंडू महत्वाचे. 9 balls and 30 runs required. नऊ चेंडू 30 धावा. राज केदारी ऑन स्ट्राइक. योगेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतील ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी. यावेळेस बॅट फिरवली आहे. बॉल उंच गेलाय आणि लांब लांब आणि लांब गेलाय. 1 more 6 in this over. Now this time from Raj Kedari over the mid wicket zone. तिसरा षटकार इथे पाहायला मिळतोय. सामना हातात निसटतोय की काय आता जय गजानन कुक्षेतचा असं चित्र निर्माण केलंय राज केदारी आणि रोहित केदारीने. कारण
4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 19 धावा आल्यात योगेश पाटीलच्या. एक्सपिरियन्स आहे योगेश पाटीलकडे, सातत्याने खेळतोय. मात्र समोर हे टॅलेंट, युवा टॅलेंट थोडस हॅवी होत असताना 8 बॉल 24. दोन बॉल. आठ चेंडू आणि 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 4 बॉल झाले, त्यामध्ये 3 षटकार आलेत. 2 आले रोहित केदारीच्या बॅटमधनं, त्यानंतर राज केदारीच्या बॅटमधनं देखील या मॅच मध्ये 2 षटकार आलेत आणि सामन्याला मात्र जिवंत केले. आता फुल टॉस बॉल टाकलाय आणि हा बॉल गेलाय दूर दूर अँड दूर. ट्रिमेंडस, मॅग्निफिसंट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग फ्रॉम 9 आर्मी सावळे टीम. राज केदारी, रोहित केदारी मात्र इथे चिंता वाढवत असताना जय गजानन कुक्षेच्या खेळाडूंची आणि त्यांच्या समर्थकांची, कारण योगेश पाटील यांचे षटक आणि 5 बॉल मध्ये तब्बल 4 षटकार आलेत, 1 सिंगल आणि धावसंख्या जाऊन पोहोचवली ती 50 वर. शेवटच्या बॉलवर कमबॅक केलंय, डॉट बॉल आलाय, मात्र भरपूर धावा खर्च केल्यात. आता 6 बॉल आणि 18 ची गरज. 6 चेंडू 18 धावा, 50 झाल्यात, 68 बनवायचे आहेत. दुसऱ्या ओव्हर मध्ये एकूण धावा आल्या त्या म्हणजे 25 धावा. 2 ओव्हर मध्ये होत्या 25, 13, 12, या ओव्हर मध्ये आल्या 25, 50 आणि आता 6 बॉल 18. आता महत्वाचं षटक महत्वाच्या गोलंदाजाला टाकावं लागेल. चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंग मध्ये अनुप पाटीलचं ते 51 धावांचं अर्धशतक नॉट आउट, त्या जोरावर 67 धावा उभारल्या. सुरुवात अडखळत झाली सावळे टीमची. पहिल्याच बॉलवर किरण पवार बाद, नंतर अक्षय पवारच्या बॅटमधनं काही स्ट्रोक आले, त्यानंतर तो झाला हिट विकेट आणि तदनंतर मात्र रोहित केदारी आणि राज केदारी, आरके अँड आरके हा फॅक्टर चाललाय या मॅच मध्ये. तो 9 आर्मी सावळे टीम साठी नक्कीच या परफॉर्मन्सनी मयूरजी मात्र यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य असणार आहे. या सावळे टीमचे ते पुरस्कर्ते, आगरी तडकाचे प्रोप्रायटर. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये, त्यामुळे आता कोण संघ इथून बाजी मारेल हे पाहावं लागेल. सामन्याला थोडी गती द्यायची आहे. 6 चेंडू आणि 18 धावा आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी संगम आपण पाहतोय, ज्याने किरण पवारचा तो झेल टिपला होता, तो संगम बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल अलॉंग द कार्पेट, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, हलकसं फबलिंग केले. दुसरीचा प्रयत्न होत असताना आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. खरं तर राज केदारी यांचं कौतुक, कारण ते होते डेंजर एंडला. पाच चेंडू आणि आता 16 ची आवश्यकता आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. रोहित केदारी स्ट्रायकिंग एंड वर आहे. संगम 5 बॉल 16, 5 चेंडू व्यवस्थित टाकायचे, त्यांना धावा डिफेंड करायच्यात. इथे एका हाताने पकडण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. योगेश पाटील त्या ठिकाणी तैनात होते. स्लीप होत आहेत आणि इथे 2 धावा पूर्ण. चित्त्याच्या चपळाईने आणि हरणाच्या गतीने 2 धावा पूर्ण केल्यात. बघा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. कॅच होता, एका हाताने पकडण्याचा प्रयत्न, त्यानंतर थोडेसे समतोल ढासळला. पुन्हा बॉल अडवताना पुन्हा एकदा स्किट झाले आणि तदनंतर मात्र या 2 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता 4 बॉल आणि 14 ची आवश्यकता. एक चित्तथरारक सामना सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक संघ, सावळे गावचे खेळाडू. दुसऱ्या बाजूला जय गजानन कुक्षेत, नवी मुंबईचा हा संघ. हा बॉल कुठपर्यंत जाईल, उंच गेलाय, कॅच ड्रॉप आणि इथे हा चौकार देखील येतोय. कॅच तर सुटलीये आणि धावाही आल्यात, म्हणजे सर्व काही आता सावळे टीमच्या बाजूने जात असताना. बघा ऍक्शन रिप्ले, उंच जास्त गेला होता, आशा सोडली होती.
रोहित केदारीची रिएक्शन सांगून जाते की त्यांनी आशा सोडली होती, मात्र कॅच ड्रॉप झाला आणि बॅकअपही नव्हतं कोणतं आणि बॉल गेला तो सीमारेषा पलीकडे. आता 3 चेंडू 10 धावा. एक रोमांचकारी सामना सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये सुरू आहे. सामना पूर्णपणे आता द्विधा मनस्थितीमध्ये, कोणाच्याही बाजूने हा सामना जिंकू शकतो. 3 चेंडू 10 धावा. मात्र पारडं थोडंसं वरचढ आहे ते 922 आर्मी सावळेचं, कारण त्यांचा सेट बॅट्समन सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. रोहित केदारी आणि समवेत आहेत ते राज केदारी. रोहित केदारी 11 चेंडू आणि 34 आणि राज केदारी 5 बॉल 18 या धावसंख्येवर खेळत आहेत. जबरदस्त यांची पार्टनरशिप, जबरदस्त यांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते या क्रीडांगणावर. 3 बॉल 10. संगम आता विजयाचा संगम करून देईल का कुक्षट टीमला हे पाहावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला आरके अँड आरके, रोहित केदारी राज केदारी खेचून आणतील का विजयश्री. 3 बॉल 10. ओव्हर पिच बॉल, घणाघाती प्रहार आणि बॉल गेलाय तो सीमारेषा पार. सामना खुला. सामना इथे झुकवत असताना रोहित केदारी आरके षटकार खेचून मात्र दबाव निर्माण करतोय संगमवर. आता 2 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. खेळी व्यर्थ होईल अनुप पाटीलची जरा सामना गमावला कुक्षट टीमने आणि इथून जर विजयश्री आणला तर मात्र संगमवर होईल कौतुकाचा वर्षाव. 2 बॉल 4 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 2 बॉल 4 धावा काढाव्यास लागतील. मात्र त्या डिफेंड करण्याची मोठी जबाबदारी संगम आणि जय गजानन कुक्षट टीमच्या समोर आली आहे. मोठं आव्हान आहे, तगड आव्हान, आणि ते आव्हान पेश केलंय रोहित केदारी आणि राज केदारी या 2 तडाखेबंद आणि धडाकेबाज फलंदाजांनी. यावेळेस एज लागलीये, सिंगल मिळालीये. सामन्यामध्ये अजूनही रंगत कायम. 1 चेंडू आणि 3 धावा. एज लागलीये, पंचांनी सांगितलंय सिंगल मिळालीये. डिक्लेअर मध्ये बॉल गेलाय. काय सामना पाहायला मिळतोय. सावळे संघ एवढा अंतर पार करून आलाय आणि आपल्या खेळाची मात्र इथे दहशत माजवत असताना या क्रीडांगणावर 1 चेंडू 3 धावा. सर्व काही आता रोहित केदारीवर आहे. सर्वांचं लक्ष या सामन्याकडे लागलंय. हृदयाची धडधड 72 नव्हे 144च्या ठोक्याने धावते आणि हा बॉल गेलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयाचा शिल्पकार ठरलाय तो रोहित केदारी. जल्लोष पाहू शकाल आपण 922 आर्मी सावळे या संघाच्या या सर्वच खेळाडूंचा दाखल होतात क्रीडांगणामध्ये. अक्षय पवार, किरण पवार आणि टीम अक्षरशः खेचून आणला हा विजय. तो म्हणजे रोहित केदारीने 14 चेंडू 47 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे रोहित केदारीने आणि हा विजयश्री खेचून आणलाय. हार्डलक अनुप पाटील आणि हार्डलक कुक्षट टीम. अर्धशतक अनुप पाटीलने झळकावलं, मात्र दुसऱ्या बाजूला रोहित केदारी आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश पाटील यांचं ते षटक जिथे धावा आल्या, सचिनजी 25 आणि तो सामना मात्र फिरवला तो खऱ्या अर्थाने रोहित आणि राज या 2 खेळाडूंनी. तर मॅन ऑफ द मॅच रोहित केदारी. जोरदार टाळ्या. 14 चेंडू 47 धावा यायचे व्यासपीठावर आणि आपला सामनावीराचा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. मॅन ऑफ द मॅच साठी एटी स्पोर्ट्स तेजस बांदल, रुपेश बांदल यांच्याकडनं एक ब्रँडेड टी शर्ट देऊन इथे आपण सन्मानित करतोय. ते म्हणजे रोहित केदारीला